बऱ्याच लोकांना सध्या आयुर्वेदाविषयी वेगवेगळ्या माध्यमातून माहिती मिळते. मग त्यामुळंच पंचकर्माविषयी बरीचशी क्युरिओसिटी लोकांच्यामध्ये निर्माण झाली आहे. आणि मग नेमकं पंचकर्म म्हणजे काय? मला ते करायचं असेल तर किती दिवस लागेल? नेमकं काय करावं लागेल? तर आजचा व्हिडिओ आपण स्पेशली त्यासाठी बनवला आहे. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव, कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. पंचकर्म म्हणजे शरीरशुद्धीच्या वेगवेगळ्या 5 मेथड्स. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य व्याधिपरमोक्ष. म्हणजे जी व्यक्ती स्वस्थ आहे तिनं नेहमी निरोगी राहावं आणि जी विकारग्रस्त आहे तिनं लवकरात लवकर बरं व्हावं, यासाठी आयुर्वेदाचं प्रयोजन आहे. या दोन्ही उद्देशामध्ये शरीरशुद्धीचा अतिशय इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे जसं की थोडंसं काहीतरी कारण असेल, थोडा आजार झाला, थोडी औषध दिली, लगेच बरं वाटलं. पण दीर्घकाळापासून एखादा आजार शरीरामध्ये घर करतोय आणि मग त्याला बरं करण्यासाठी फक्त औषधं देऊन जेव्हा काही होत नाही, तेव्हा पंचकर्माची मदत वैद्याला घ्यावी लागते. त्याच्यामध्ये बेसिकली जसं आपण इमॅजिन करा की रोज झाडून काढतोय, तरी पण दिवाळीला कसं भरपूर कचरा निघतोय घरातून, तसंच शरीराचं असते. मलप्रवर्तन रोज होत जरी असलं, तरीसुद्धा शरीरामध्ये जे काही आतडे आहेत, म्हणजे अगदी बारीक पेशींपर्यंत सगळीकडं अशुद्धी साठून राहू शकते आणि ते सगळं कोणत्याही आजाराला कारण असू शकते. मग आयुर्वेदानुसार दोषांनुसार कोणकोणतं पंचकर्म करायचं हे मेन्शन केलं आहे. म्हणजे प्रामुख्यानं बस्ती ही ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये वातासाठी सांगितली आहे. वात म्हणजे आतड्यांची पूर्ण साफसफाई केली तर तिथं राहणारा वात, तिथं निर्माण होणारा वात हा चांगला क्वालिटीचा होईल आणि त्यासाठी बस्तीचं प्रयोजन आहे. दुसरं आहे वमन. वमनमध्ये आपण उलटी करून सगळं कफ काढतोय. म्हणजे उर प्रदेशात जिथं कफ साठतोय त्या ठिकाणाहून कफाचं प्राधान्यानं शुद्धीकरण करणं हे वमनामध्ये केलं जाते. नेक्स्ट आहे विरेचन. विरेचनामध्ये मध्य शरीरातलं जे काय पित्त साठलेलं आहे ते काढण्यासाठी आणि आतड्यांमध्ये पण साठलेलं पित्त काढण्यासाठी विरेचन केलं जाते. त्यानंतर नस्य आहे. नस्य म्हणजे ऊर्ध्व जत्रुगत, म्हणजे मानेच्या वरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये जो काही कफ पित्त जे काही साठलं असेल, जे काय स्त्रोतसांमध्ये प्रॉब्लेम झाला असेल, म्हणजे चॅनल्स सगळे ब्लॉक झालेत असं असेल, वारंवार तुम्हाला सर्दी होतीये, वारंवार डोकं दुखतंय, ह्या सगळ्यामध्ये तिकडचा कफ पित्त काढण्यासाठी नाकातून औषध घातलं जाते. नासा ही शिरसद्वारम, म्हणजे नाक हे शिराचं द्वार आहे. त्याच्या थ्रू आपण जे काही औषध देऊ ते वरच्या सगळ्या शिरप्रदेशात जाऊन तिथल्या पण आजारांसाठी डील करू शकते. आणि लास्ट आहे रक्तमोक्षण. रक्तमोक्षणमध्ये म्हणजे सगळ्या टाईपची ट्रीटमेंट देऊन झाली, उष्ण, शीत, लंघन केलं, ब्रोहण केलं, काही फरक पडत नाही शरीरात, तर अशा वेळी ती व्याधी ही रक्तदूषित झाल्यामुळं झाले असं सांगितलं आहे. मग त्यासाठी रक्तावरती काम करण्यासाठी अशुद्ध रक्त बाहेर काढून टाकणं हे म्हणजे रक्तमोक्षण. त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. शिरेद्वारे डायरेक्ट काढलं जाते, अलाबू, तुंबी, या सगळ्या गोष्टी वापरून जलोका, शरीरात जे अशुद्ध रक्त आहे ते बाहेर काढलं जाते, ते म्हणजे रक्तमोक्षण. जरी ही 5 मेथड्स आहेत शरीरशुद्धीच्या, तरी असं नाही होत की सगळ्यांनाच पंचकर्म सगळेच करावे लागतात. जेव्हा आपण स्वास्थ्य रक्षणासाठी सांगतोय तेव्हा ऋतूनुसार वेगवेगळ्या ऋतूमध्ये जेव्हा जेव्हा ज्या दोषाचा प्रकोप झालाय त्या दोषाचा बाहेर काढण्यासाठी ते शोधन केलं जाते. जसं की वसंत ऋतूमध्ये आपण वमन करवतोय, हे पावसाळ्यामध्ये बस्ती करवतोय. आणि जेव्हा आजार झाला असेल तेव्हा दोषांच्या रिक्वायरमेंटनुसार कोणकोणत्या धातुगत ते दोष गेलेत, म्हणजे मांसधातू जर खराब झाला असेल तर त्यासाठी वमन, विरेचन, बस्ती सगळं करायला लागतंय. ज्याच्यामध्ये मूळव्याधासारखे आजार आहेत. नॉर्मल लोकांना असं वाटतं की मूळव्याध हा फक्त गुदप्रदेशी होणारा आजार आहे, म्हणजे शीच्या जागी काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तिकडंच आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची आहे, असं नाही. पूर्ण शरीरात जो काही बिघाड झाला आहे तो करेक्ट करण्यासाठी शरीरशुद्धीचा इम्पॉर्टन्स त्याच्यामध्ये अतिशय असतो. सिमिलरली जेव्हा अपत्यप्राप्तीसाठी दोघांना पण काही प्रयत्न करायचे आहे, तेव्हा चरकाचार्यांनी मेन्शन केले की काहीही तुम्हाला त्रास होत नसेल तरीही दोघांनी शरीरशुद्धी करायला पाहिजे. मग त्यामध्ये प्रामुख्यानं आपण आईचं वमन, विरेचन, बस्ती करतोय आणि वडिलांची जी काही सोय असेल त्याप्रमाणे बऱ्याचदा 1 नाही तर 2 पंचकर्म त्यांच्यामध्ये केलं जाते. म्हणजे नॉर्मली असं आहे की तुमचं जे काही शरीर आहे, तुमची प्रकृती, तुमचा आहार-विहार, तुम्हाला होणारा त्रास, या सगळ्याचा विचार करून कोणत्या दोषांचं, कोणत्या धातूंचं जे काही बिघाड झाला आहे, ह्या सगळ्यावरती वैद्य डिसाईड करतात
की कोणत्या प्रकारचं पंचकर्म तुम्हाला केलं पाहिजे. आणि जर सलग हे सगळे कर्म करायचे असतील तर 2 महिन्याचा सलग कालावधी लागतोय. वमन करण्यासाठी ॲटलीस्ट 7 दिवस लागतात. त्याच्यामध्ये 3 दिवस तूप प्यायला लागतं, 1 दिवस गॅप ठेवला जातोय. 5व्या दिवशी आपण वमन करवतोय आणि त्यानंतर 1 दिवस तरी विश्रांती लागते. विरेचन करण्यासाठी 8 दिवसांचा कालावधी लागतोय. सिमिलरली 3 दिवस तूप पिलं जाते, 2 दिवस मध्ये विश्राम असतोय, विरेचन आणि त्यानंतरचा विश्रांतीचा दिवस. सिमिलरली बस्ती करण्यासाठी मग 1 दिवसात पण आपण बस्ती करू शकतोय, OPD लेवलला पण करू शकतोय. 8 दिवसाचा, 15 दिवसाचा, 30 दिवसाचा असे त्याचे वेगवेगळे रिक्वायरमेंटप्रमाणे कॉम्बिनेशन्स असतात. नस्यासाठी रेग्युलरली थोडं नस्य करण्यासाठी आपण पेशंटला औषध देतोय बऱ्याचदा. जास्त मात्रेत करण्यासाठी वैद्याच्या निगराणीमध्ये ते अकॉर्डिंग टू पेशंट ठरवलं जाते किती वेळा करायचं. आणि रक्तमोक्षणामध्ये पण लोकल ट्रीटमेंटमध्ये जेव्हा त्वचेशी रिलेटेड काय प्रॉब्लेम आहे तेव्हा जोपर्यंत ते पूर्ण बरं होत नाही त्यासाठी वारंवार जलोकावचरणसारख्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. म्हणजे असं काही नाही ठरलेलं रूल की एवढंच कालावधी त्याच्यासाठी लागायला पाहिजे. पण असंही नाही आहे की एका दिवसात सगळे पंचकर्म करून भेटतील आणि मग सकाळी वमन केलं आणि दुपारी बस्ती दिलं आणि रात्री नस्य केलं असं चालत नाही. आणि ते प्रॉपर आयुर्वेदप्रमाणे होत नाही आणि मग त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम होतात. प्रॉपर जर व्यवस्थित शोधन नाही झालं तर चुकीच्या प्रकारे पंचकर्म केल्यामुळं पण काही आजार निर्माण होतात. त्याच्यामध्ये त्वचेचे आजार असतात, ताप येणं असते, डोकं दुखणे यासारखे आजार तुम्हाला चुकीचं पंचकर्म झाल्यानंतर त्याचा दुष्परिणाम म्हणून उद्भवू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला इच्छा असेल शरीरशुद्धी करण्याची तर योग्य वैद्याला भेटा. त्यांच्याकडे जाऊन प्रॉपर हिस्ट्री टेकिंग त्यांना करू द्या. तुमचं शरीर त्यांना समजून घेऊ द्या आणि त्याच्या अकॉर्डिंग त्यांना ठरवू दे काय पंचकर्म करायचं. आणि विशेष नोट म्हणजे पंचकर्म हे घरी करायची ट्रीटमेंट नाही आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ बघून घरीच वमन करा, घरीच विरेचन करा असं जर केलं तर ते अतिशय डेंजरस असू शकते. त्यामुळे ते तर अजिबात रिकमेंडेड नाही. आणि जर तुम्हाला खरंच प्रॉपर आयुर्वेदाची मदत घ्यायची असेल तर प्रॉपर आयुर्वेद जाणाऱ्या माणसाला भेटा आणि त्याचा फायदा करून घ्या. धन्यवाद.